श्री स्वामी समर्थ इंस्टाग्राम फॅमिली. तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी माझ्या पिऊपासूनच करते. सगळ्यात आधी मी पक्ष्यांना खायला आणि पाणी दिला आणि लगेचच दुपारच्या जेवणाची मी तयारी करत घेतली. दुपारच्या जेवणासाठी लागणारे जे काही साहित्य होते ते सगळे रेडी केलं आणि मी जेवणासाठी वरण, भात आणि भाजी बनवणार होती. भात तर मी अगोदरच शिजवायला टाकलं होतं आणि लगेच वरणसुद्धा बनवायला घेतलं. वरणासाठी लागणारे जे काही साहित्य होते ते मी लगेच टाकून घेतलं पटापट आणि वरणसुद्धा लावून घेतलं. आणि इथे भात वगैरे शिजून झालेला आणि वरण पण मस्त झालेलं. वरणात मी मस्तपैकी तूप टाकला आणि इथे मस्त कावळा पण आलेला, त्याचं पण मस्त खाऊन पिऊन वगैरे झालं. भाजीसाठी मी रात्रीच काबुली चणे फुगत टाकले होते. चणे पण मस्त फुगले होते आणि इथे भाजीसाठी लागणारे कांदा टोमॅटो मी लगेच इथं कट करून घेतला आणि भाजीसुद्धा लगेच बनवायला स्टार्ट केली. त्यासाठी मी अद्रक लसणाची पेस्ट अगोदरच बनवली होती, ती पण टाकून घेतली आणि लगेच जे काही मसाले लागतात ते सुद्धा मी लगेच टाकून घेतले आणि जे सुक्कं खोबरं असते ते पण टाकून घेतलं आणि माझा मोस्ट फेवरेट मॅगी मसालासुद्धा मी टाकून घेतला आणि पाणी टाकून लगेच कुकर लावून घेतला आणि भाजी शिजवायला घेतली. भाजी पण लगेच 2 शिट्ट्यामध्ये झाली. एवढी मस्त झालेली बघू शकता. आणि आमच्या शहापूरच्या आत्याने माझ्यासाठी खारवड्या पाठवल्या होत्या, त्यासाठी थँक्यू आत्या. खारवड्या तेलात टाकल्या मस्त टम्म फुगलेल्या आणि क्रिस्पी पण मस्त झालेल्या. आणि आज घरातलं लोणचं खायची बिलकुल पण इच्छा नव्हती, म्हणून मी कच्च्या आंब्याचं लोणचं घरातच बनवलं. लोणचं वगैरे एकदम मस्त बनवून घेतला आणि जेवण बनवताना जेवढा पसारा पडला होता ना तो सगळा मी क्लीन करून घेतला. किचन वगैरे सगळं क्लीन केलं आणि मस्तपैकी जेवायला घेतलं. चला तर बाय.